बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. इफ y इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये दिलेले 3a रेस टू a 3a रेस टू x प्लस x रेस टू लॉग 3 प्लस x रेस टू a प्लस a रेस टू a आणि इथे दिलेलं आहे फाइंड. ठीक आहे, व्हाईट पेननं लिहितो. क्वेश्चन अधुरा टाईप झाला. फाइंड dy बाय dx. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, dy बाय dx फाइंड आउट करायचं. तर मग बघा सोल्युशन. गिवन फंक्शन काय दिलेले आता, y इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 3a रेस टू x प्लस x रेस टू लॉग ऑफ 3 प्लस x रेस टू a प्लस a रेस टू a. ठीक आहे, आता याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग इथे येणार या साईडला dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ गिवन फंक्शन. गिवन फंक्शन काय आहे, 3a रेस टू x प्लस x रेस टू लॉग ऑफ 3 प्लस x रेस टू a प्लस a रेस टू a. ठीक आहे, मग आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं ॲज पर द सम रूल. इथं समेशन आहे. ठीक आहे, मग ॲज पर समेशन रूलनुसार काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ सगळ्यांचं सेपरेट होणार 3a ब्रॅकेट रेस टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू लॉग ऑफ 3 प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू a प्लस डी बाय डी एक्स ऑफ a रेस टू a. ठीक आहे, मग बघा आता इथं फॉर्म्युला अप्लाय करावं लागेल. आता इथं हा 3 काय आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा तर बाहेरच येणार आहे. आणि ए पण काय आहे, कॉन्स्टंट आहे, ए रेस टू एक्स आहे. तर मग याची इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, बघा मी इथं फॉर्म्युला साईडला लिहितो की डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स जर असेल त्याचं काय येतं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए ॲट बेस ई येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला एक्स रेस टू एन म्हणजे लॉग 3 दिलेलं आहे. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन जर असेल तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1चा फॉर्म्युला अप्लाय होईल. त्याच्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू ए दिलेलं आहे. ए दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की ए म्हणजे कॉन्स्टंट दिलेलं आहे आणि त्या कॉन्स्टंटची पावर म्हणजे कॉन्स्टंट पावर दिलेली. तर त्याच्यानुसार इथं पण ए रेस टू एक्सच फॉर्म्युला अप्लाय होईल. आणि आता बघा इथं ए काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आणि ए रेस टू ए, सपोज ए जर 2 असेल तर 2 रेस टू 2 काय येणार आहे, कॉन्स्टंटच येणार आहे. म्हणजे अल्टिमेट ही टर्म काय पूर्ण कॉन्स्टंटच आहे. मग डी बाय डी एक्स ऑफ के म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे, त्याचं काय येतं 0 येतं. ठीक आहे, मग ह्याच्यानुसार इथं काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा इथं हा 3 तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे हा 3 बाहेर मल्टिप्लाय होणार आणि ए रेस टू एक्स दिलेलं आहे. मग ए रेस टू एक्सचं काय येणार आहे, ए रेस बघा आता हा 3 रेस टू 3 काय ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट बाहेर नाही येणार तो. मग आता 3 आणि ए पण कॉन्स्टंट आहे, 3 पण कॉन्स्टंट आहे, दोन्ही मिळून काय तयार होणार आहे, कॉन्स्टंटच तयार होणार आहे. म्हणजे इथं येणार 3a रेस टू एक्स लॉग ऑफ 3a ॲट बेस ई प्लस, आता इथं लॉग 3 काय आहे, पॉवर आहे, मग पॉवर समोर मल्टिप्लाय होणार आणि इथे येणार आहे एक्स रेस टू लॉग ऑफ 3 मायनस 1 प्लस, आता ए काय एक पॉवर आहे म्हणजे ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 प्लस 0 येणार. ठीक आहे, म्हणजे हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग बघा इथं लास्टला लिहितो डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 3a रेस टू एक्स लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 3a ॲट बेस ई प्लस
log 3 x रेज टू log 3 minus 1 प्लस a रेज टू x रेज टू a minus 1. हे काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, हे काय आलं फायनल आन्सर आलं. मग बघा इथं आपण काय केलं फॉर्म्युले यूज केले. कोणते कोणते फॉर्म्युले यूज केले. डी बाय डी एक्स ऑफ ए रेज टू एक्सचं काय येतं ए रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ ए ॲट बेस ई. ठीक आहे, त्याच्यानंतर ना डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन हा फॉर्म्युला 2 वेळेस यूज केला. एकदा इथं यूज केला, एकदा इथे यूज केला. ठीक आहे, इथं आणि इथं. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो 0 राहतो, कारण की ए रेज टू ए म्हणजे काय ए एक कॉन्स्टंट टर्म आहे आणि ए पण दुसरी म्हणजे रेज टू वाली जी ए दिलेली आहे तो बी एक कॉन्स्टंट आहे. सपोज आपण एच्या जागी जर 2 पुट केलं तर 2 रेज टू 2 काय येणार आहे 4 येणार आहे. 4चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 येणार का, कारण की ते कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, सपोज मी एक्झाम्पल दिले. मग फायनल आलं टी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 3 रेज 3. आता बघा इथं पण कॉन्स्टंट 3 इंटू ए दिलाय. ए काय कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंटला जर ए 3 मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे कॉन्स्टंट येणार, म्हणून 3a रेज टू एक्स आहे. ठीक आहे, म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये 3a रेज टू एक्स लॉग ऑफ 3a ॲट बेस ई प्लस लॉग ऑफ 3. आता इथं लॉग 3 काय आहे एक्सची पॉवर दिलेली होती म्हणून ती समोर मल्टिप्लाय झाली लॉग 3 आणि इंटू एक्स रेज टू लॉग 3 मायनस 1 कारण की n मायनस 1. ठीक आहे, मग त्याच्यानुसार आपण प्लस नंतर न एक्स रेज टू ए दिलेलं होतं तर त्याचं आलं ए इंटू एक्स रेज टू ए मायनस 1 आणि हेच आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन होता.